आज आपण गाजर आणि मुळ्याचा पराठा करणार आहोत। हा आपण लाल मुळा घेतलेला आहे, हे गाजर, ही मिरची, कोथिंबीर आणि ही ओवा घालून कणिक मळून घेतलेली आहे। आणि हे मी आता सगळं किसून घेतलेलं आहे, गाजर आणि मुळा। हा बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये कोथिंबीर, गाजर, मुळा असा मी फडक्यामध्ये घेतलेला आहे किसून, आणि त्याच्यामध्ये एकदम बारीक चिरून मी मिरची टाकलेली आहे। आणि हे आपण आता चांगल्या रीतीने पिळून घेणार आहोत। एकदम त्याचं पाणी सगळं आपण काढून घ्यायचंय, कारण आपला पराठा करताना फुटू नये यासाठी। हे आता मी पिळून घेतलेलं आहे बघा, हे सगळं पिळून मी भांड्यामध्ये घेतलेलं आहे। आणि ह्याचं जे पाणी येतं त्या पाण्यामध्ये तुम्ही पीठ भिजवू शकता, ह्याचं जे पाणी निघतं त्यामध्ये सुद्धा। हे मी सगळं चांगल्या रीतीने पिळून घेतलेलं आहे बघा। आता यामध्ये आपण 1 चमचा मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, हिंग आणि हे आपण 1 चमचा आमचूर पावडर आणि 1 चमचा हळद। तर त्यामध्ये आपण परत मीठ घालणार आहोत। हे आपण मीठ घालू, हे आता चांगलं मिक्स करून घेऊया। आणि आपण त्याच्यावर थोडासा किचन किंग मसालाही थोडा वापरणार आहोत। हे आता छानपैकी मिक्स झालेलं आहे। यानंतर आपण आता पुढची कृती करूया। ही आता ही पोळी अशी लाटून घेतलेली आहे, आणि यामध्ये आपण आता हे गाजर आणि मुळ्याचं सारण भरणार आहोत। चांगलं लावून घेऊया बंद करून। थोडी लाटून घेणार आहे। आपण आता थोडासा अलगद हाताने करून घेतला, आणि हा जरा जाडसर ठेवायचा परोठा, मग तो छान लागतो। त्यानिमित्ताने मुलांच्या पोटामध्ये मुळा वगैरे सगळं जातं, त्यासाठी ही छान आहे। नाहीतर मुळा नुसता मुलं खायला बघत नाही, त्यासाठी ही आयडिया आपण करायची। त्याला मी थोडंसं तेल टाकून ठेवलेलं आहे, आणि हा वरती मी आता परोठा टाकलेला आहे।
थोडंसं तेल टाकलंय मी तव्यावर आणि हा त्याच्यावर हा परोठा असे आपण या पद्धतीने सगळे परोठे करून घेणार आहोत. आणि असं तयार आहे तो. थोडा अजून भाजून घेऊया. आता ना तयार आहे परोठे. हे आपले पराठे तयार आहेत. ही बीटाची कोशिंबीर आणि हे दही तुम्ही सॉस बरोबर सुद्धा खाऊ शकता. याच्याबरोबर दह्याबरोबर आणि बीटाच्या कोशिंबीरी बरोबर सुद्धा हा पराठा छान लागतो. तुम्ही नक्की असा करून बघा. सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.